आजीच्या हातची जादू। आजी, आज काय स्पेशल? आज आपण करूया कलेजी मसाला। वाव, इट्स माय फेवरेट। आगरी स्टाईल कलेजी मसाला करण्यासाठी आपण घेतलेली आहे बकऱ्याची कलेजी। बरं, ही कलेजी स्वच्छ धुवून कापून वगैरे घेतलेली आहे। त्यानंतर आपण तेल घेतलेलं आहे। त्यानंतर इथे घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, जे आपण बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे गरम मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये आहे दालचिनी, मोठी वेलची, चक्री फूल, तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग 2-4। त्यानंतर 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यामध्ये जातील मसाले। त्यात जाणार आगरी मसाला, हळद, गरम मसाला आणि लाल काश्मीरी पावडर। तर चला आपण करायला घेऊया। चला, आता ना आपण कढई ठेवलेली आहे, आपली कढई पण गरम होईल। आता आपण घालूया तेल। चिकन, मटन, मच्छी बोललं ना, नॉनव्हेज बोललं तर तेल थोडं जास्त घालायचं। त्यानंतर आता आपण घालूया अख्खा गरम मसाला। त्यामध्ये आपण घालतोय चक्री फूल, 2 तेजपत्त्याची पानं, दालचिनी, 2 काळी मिरी आणि 2 लवंग। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल, तिखट नको असेल जास्त, तर तुम्ही हे स्किप करा तरी सुद्धा चालेल। आता आपण त्यात घालूया 2 कांदे। बरं, कलेजीचं प्रमाण कसं असेल ना, त्याप्रमाणे तुम्ही कांद्यांचं प्रमाण कमी जास्त करा। परतवून घेऊया। कांदा तर आपला शिजतोच आहे। आता त्याचसोबत आपण घालूया टोमॅटो। काही जण चिकन मटन मध्ये टोमॅटो घालत नाही, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा तरी सुद्धा चालेल, पण आम्हाला आवडतो म्हणून आम्ही घालतो। आता त्यात घालूया आलं लसूण। 1 चमचा भरून आलं लसूण घातलेलं आहे। हे परतवून घेऊया। आपल्या लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत 2 मिनिटं जरा परतवून घेऊया। आता ना आपण झाकण ठेवूया आणि जरा शिजवून घेऊया कांदा टोमॅटो। तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलाय। आता त्यात घालूया मसाले। सगळ्यात आधी आगरी मसाला, 2 चमचे आगरी मसाला घातलेला आहे। त्यानंतर आपण घालूया लाल काश्मीरी पावडर। त्याचसोबत आपण घालूया हळद, 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा लाल काश्मीरी पावडर। त्यानंतर आपण घालूया 1 चमचा गरम मसाला। परत जे तिखटाचं प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या घरी जसे तिखट खाणारे, स्पायसी खाणारे असतील किंवा कमी स्पायसी खाणारे असतील तसं कमी जास्त करा। आता हे चांगले मसाले लागलेले आहेत। आता त्यात घालूया आपण बकऱ्याची कलेजी। बरं, ही कलेजी ना आपण पाणी घालणार नाही आहोत, आपल्याला ही चांगली अशी वाफेवर शिजून घ्यायची आहे आणि तुम्हाला सांगते खूप भारी होते। बघा, छान मिक्स झालेली आहे। आता आपण झाकण देऊया आणि गॅस मीडियम ठेवा आणि 10 मिनिटांनंतर तुम्हाला मी पुन्हा दाखवते। 10 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघूया। बघा, त्या कलेजीचं ना छान असं पाणी सुटलेलं आहे त्याचंच। आता काय करायचं आपल्याला, आपली नॉर्मली जी बकऱ्याची कलेजी असते ना, ती कोंबडीच्या कलेजीपेक्षा शिजायला थोडा वेळ जातो। जर कोंबडीची कलेजी 10-15 मिनिटात होणार असेल तर ह्याला अर्धा तास पकडा। आता आपण काय करूया, आपला जो मसाला, जो ग्रेव्ही तयार झाली तो लागायला नको ना, म्हणून आपण वरती पाणी ठेवलेलं आहे। ठीक आहे, जर तुमचा मसाला लागत असेल तर तुम्ही काय करा, थोडा पाण्याचा शिंपडा मारलात ना किंवा थोडंसं पाणी ऍड केलं तरी सुद्धा चालेल आणि वरती झाकण ठेवून त्याच्यावर पण पाणी ठेवा, जेणेकरून वाफेवर छान ती शिजेल। आता पुन्हा आपण एक 15 मिनिटं ठेवणार आहोत आणि हो, गॅस आहे ना मंद ठेवा आणि 15 मिनिटं ठेवून द्या।
आपण ना तर झाकण काढून बघूया. हे बघा, छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, यामध्ये घालायचं आहे वाटण. कांदा खोबऱ्याचं वाटण घालतोय आपण. 2 छोटे चमचे भरून कांदा खोबऱ्याचं वाटण आणि त्याच सोबत घालूया मीठ. आता हे छान परतवून घेऊया. ऑलमोस्ट आपली झालेली आहे कलेजी. फक्त आत्ताच आपण मीठ घातलेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा एक 5 ते 6 मिनिटं झाकण मारून शिजवून घ्यायची आहे वाफेवर. आता घालूया भरपूर अशी कोथिंबीर. बघा, तुम्ही पाहू शकता छान ग्रेव्ही झालेली आहे. आपण जो कांदा आणि टोमॅटो मारलाय ना, त्याची छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण पुन्हा झाकण देऊया आणि 5 मिनिटं ठेवूया.